पिकनिक आणि देवदर्शन डे 4 म्हणजे चौथ्या दिवसाची पॅकिंग सुरू झाली. तर घड्याळात तुम्ही टाईम बघितलाच असेल, म्हणजे आता 5 वाजणार आहेत आणि त्याआधीच आमची पहाटे ही पॅकिंग सुरू आहे. कारण 5 वाजता आम्हाला चेकआउट करायचं आहे, रूमचा ताबा द्यायचा आहे. आम्ही रूम घेतली होती 3 दिवसासाठी. आता हा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी आम्हाला चेकआउट करायचं आहे सकाळी 5 वाजता, कारण आम्ही चेक इन पण सकाळी 5 वाजता केलं होतं. तर मस्त असं सकाळी सकाळी आम्ही असं अंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. 4 वाजताच आमच्या सगळ्यांच्या अंघोळ्या झाल्या. सगळ्यांनी आपापले बॅग पॅक केले. मस्त असं तयार झालो आहे, कारण आम्ही चाललो आहोत कुठे ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओतनं कळणारच आहे. आणि तुम्हीच सांगा आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही म्हणजे आम्हाला जे रिझर्वेशन करायला आम्ही गेलो होतो, तर आम्हाला रिझर्वेशन मिळालं नव्हतं, तर आम्ही लक्झरीनेच निघालो. तर लक्झरीमध्ये एक स्लीपर सीट मिळाली होती. तिकडे मी माझ्या मिस्टरांना पाठवून दिलं, कारण तुम्हाला तर माहिती आहे त्यांना गुडघ्याचा त्रास आहे. ते जास्त वेळ बसू शकत नाही, जास्त वेळ उभं राहू शकत नाही. म्हणूनच मी त्यांना तिथे स्लीपर जी आम्ही लक्झरीमध्ये बसलेलो त्याची एकच सीट आम्हाला स्लीपरची मिळालेली. तिकडे मिस्टरांना पाठवलं आणि मी आणि माझे दोघं मुलं आम्ही इकडे ड्रायव्हरच्या बाजूच्या त्या कंपार्टमेंटमध्ये बसलो होतो. म्हणजेच एकंदरीत ड्रायव्हरच्या बाजूला जी जागा असते ना, तिथे बसून आम्ही निघालो होतो. आणि ड्रायव्हर भाऊ बोललेले की दीड तासामध्ये तुम्हाला पण आम्ही आतमध्ये सीट करून देतो आहे. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो होतो आणि मस्त असा प्रवास होता पहाटेचा. 5:15 वाजता आम्ही पहाटे 5:15 ते 5:30च्या दरम्यान आम्ही लक्झरीमध्ये बसलो होतो. आणि पहाटेचा प्रवास खूप छान वाटत होता. समोरच बाप्पाची सुंदर अशी मूर्ती होती आणि फास्ट चालणारी ही AC लक्झरी खूपच छान वाटत होतं. भले आम्हाला आतमधली लक्झरीमध्ये आतमधली स्लीपर किंवा सिटिंग सीट मिळाली नाही, पण बाहेर बसायला पण खूप मजा येत होती. कारण नेहमीच आपण मागे बसत असतो, कधीतरी ड्रायव्हरच्या बाजूला बसूनसुद्धा मजा येते ना ह्या सगळ्या गोष्टी बघायला. तर ह्या सगळ्या मस्त गोष्टी बघत छोटे छोटे व्हिडिओ काढत आम्ही पोचलो. फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो. आणि त्र्यंबकेश्वरला पोचल्यानंतर हा तिकडे ना, इकडे असं छोटंसं असे झाडं होते ना, तिकडचा हा व्हिडिओ क्लिप आहे. तर मला खूप छान वाटले हे काढायला व्हिडिओ, म्हणून मी काढला आणि तुमच्याबरोबर शेअर केला. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आम्ही चाललेलो. तिकडे ना अशा चपल्या एका पिशवीत टाकून ते तिथे जमा करायच्या असतात, म्हणजे एका पादत्राणे रूममध्ये ठेवायच्या. लॉकर नसतो तिथे. आणि मग ते आपल्या नंबरनुसार ते आपल्या चपला ठेवतात. आणि मग त्यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एंट्री केली लाईनीमध्ये. आम्हाला वाटलेलं की दीड तासामध्ये दर्शन होणार, तर हा पुढे काय गोंधळ झाला आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओतनं दिसणारच आहे. आम्ही जवळपास 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही इथे पोचलो होतो मंदिरात. आणि आम्ही असा विचार केला की आता नाश्ता वगैरे काहीच करायचा नाही. आम्ही फक्त चहा घेतला होता. मिस्टरांनी तर कॉफीसुद्धा घेतली नव्हती. मी आणि मुलांनी आम्ही चहा घेतला आणि आम्ही असा प्लॅन केला की 2 तासामध्ये आपलं दर्शन होईल, त्यानंतरच आपण नाश्ता आणि जेवण करूया. पण आमचा सगळा हिशोबच चुकला. सोमवारचा दिवस होता, खूप गर्दी होती. आमचा अंदाज होता की नाहीतरी आपल्याला 2 तासात तरी दर्शन होईलच, म्हणजे 9ला जरी आपण लाईनीत उभं राहिलो तरी 11पर्यंत आपलं दर्शन होईल. पण नाही म्हणत तर आम्हाला दर्शनाला वाजले 3. तर 3 वाजता आमचं दर्शन झालं. तोपर्यंत ह्या भल्या मोठ्या लाईनमध्ये आम्ही हळू म्हणजे कासवाच्या चालीने पुढे जात होतो. आणि शेवटी आम्हाला एवढा कंटाळा आला की एका स्टेजला असं वाटलं की बाबा लाईनीतनं बाहेर पडावं आणि बाहेर निघून जावं. पण परत आपल्या मनाला असं वाटतं ना, इथपर्यंत आलोय, मग देवाचं दर्शन न घेताच कसं जाऊया. तर तुम्हाला तर माहितीच असेल, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे आपलं त्र्यंबकेश्वर. आणि इकडे मी ह्याच्या आधी पण येऊन गेली आहे, पण आता मुलं मोठी झाली तर मुलांना लहानपणी इकडचं दर्शनासाठी इकडे आणलं होतं. पण आता मोठं झाल्यावर मी म्हटलं की इथे जर आपण आलोय तर त्र्यंबकेश्वरला भोलेबाबाचं दर्शन पण घेऊया, म्हणून मग आम्ही इकडे आलेलो आहोत. पण हे दर्शन आम्हाला खूपच उशीर लागला आहे ह्या दर्शनासाठी. जवळजवळ 3 वाजले आम्हाला दर्शनासाठी. तोपर्यंत आम्ही असं TV मधनंच भोलेबाबाचं दर्शन घेत होतो. तर इकडे असं हळूहळू लाईन पुढे जात होती आणि इथे मस्त असं हे बाळ बसलं होतं. कोणाला काहीच बोलत नव्हतं, भुकत नव्हतं, ओरडत नव्हतं, काहीच नव्हतं. आणि मग आम्ही हळूहळू पुढे जात होतो. आलो तेव्हा किती मस्त फ्रेश वगैरे होतो. आणि आत्तापर्यंत आमचा अवतार बघा कसा झालेला. एकतर गरमी एवढी होती, एवढं गरम होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची बाटली पण संपली होती. तिथे जागोजागी पाण्याचे नळ वगैरे होते, पण तरी पण आम्हाला एवढा त्रास झाला हे. आणि फायनली 2 वाजता आम्ही ह्या बाजूला पोचलो. इकडे पोचेपर्यंत 2 वाजला. त्याच्यानंतर पुन्हा तिथून आतमध्ये दर्शन होईला अजून 1 तास लागला. तर अशी हळूहळू रांग पुढे जात होती.
मुलांचे पण खूप पाय दुखायला लागलेले, पण इकडे एक मात्र सोय होती की रांगेच्या बाजूला असं बसायला बेंचेस होते. तर बसत बसत उभं राहत राहत अशी लाईन हळूहळू पुढे जात होती. तर तुम्ही ह्याच्या आधी कधी त्र्यंबकेश्वरला आला आहात का? आला आहात तर मग तुमचं दर्शन झालं आहे का? तर ही बाजूलाच आहे, ती VIP लाईन आहे आणि ही आहे आमची फ्रीची लाईन. तर मला हे पटत नाही. भलेही माझी म्हणजे माझी परिस्थिती नाही आहे की VIP दर्शन पैसे वगैरे देऊन दर्शन घ्यायचं, पण ते मला काय पटत नाही की आपण देवाच्या दर्शनाला जायचं आणि तिथे आपण देवाच्या दर्शनासाठी पैसे द्यायचे. देव कधीच कोणाला पैसे मागत नसतो आणि आपण पैसे देऊन देवाचं दर्शन घ्यायचं, हे मला पटत नाही. तर बहुतेक लोक तिथे जे VIP वाले लाईनवाले लोक होते त्यांना पण लाईनमध्ये उभं राहूनच त्यांना पण तासात दीड तासांनीच दर्शन मिळत होतं. मात्र आम्हाला दुपारचे 3 वाजले. शेवटी आम्ही नंदीचं दर्शन घेतलं सुरुवातीला आणि मग त्यानंतर आमची हळूहळू लाईन पुढे जात होती. तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला आला असाल तर तुम्हाला माहितीच असेल की ही जी आहे शिवलिंग जे आहे ते खालच्या बाजूला आहे, तळाला आहे. त्यामुळे जर शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर समोर जो आरसा ठेवलेला आहे त्या आरशातनं आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे हळूहळू आम्ही पुढे सरकलो. सर्वात आधी नंदीचं दर्शन घेतलं, फूल आणि बेल अर्पण केले आणि हळूहळू आमची लाईन पुढे जात होती. आणि नंतर पुढे गेल्यानंतर पण एवढी गर्दी असल्यामुळे व्यवस्थित दर्शन करता आलं नाही. त्यात ऊन खूप होतं, पायाला नंतर बाहेर पडल्यावर खूप चटके लागत होते आणि अशा अवस्थेमध्ये आमचं दर्शन झालं. पण शनिशिंगणापूरला जे दर्शन झालं त्याच्यापेक्षा आमचं हे चप्पल इकडे जवळ असल्यामुळे आम्हाला एवढे पायाला भाजलं नाही. तर शनिशिंगणापूरला चप्पल स्टँड लांब असल्यामुळे आम्हाला जास्तच त्रास झाला होता. तर अशा प्रकारे हळूहळू लाईन पुढे सरकत होती आणि आरशामध्ये बघून आम्ही भोलेबाबाचं दर्शन घेतलं. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही जर शिर्डी शनिशिंगणापूरला जात असाल तर तुम्ही तिकडून त्र्यंबकेश्वरला नक्की जावा. बघा आता मी तुम्हाला सांगते, आम्ही 5:30 वाजता गाडीत बसलो होतो. 9 वाजता आम्ही 8:30 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो आणि मंदिरापर्यंत यायला आम्हाला 9 वाजले, कारण त्यांनी गगनगिरी मठाजवळ आम्हाला सोडलं होतं त्या ट्रॅव्हल्सवाल्या भाऊंनी. तर अशा प्रकारे एकंदरीत 5:30, 7:30, 7:30, 8:30 म्हणजे 4 तासात आम्ही शिर्डीवरनं त्र्यंबकेश्वरला पोचलो होतो. जर तुम्ही शिर्डीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर शिर्डीवरनं शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आणि तसंच वणी, नांदुरी वणी म्हणजे सप्तशृंगी आईचं दर्शन पण घेऊ शकता. आमचा प्लॅन होता त्र्यंबकेश्वरचं सोमवारचं दर्शन झाल्याच्या नंतर आणि मंगळवारी वणीला गडावर जायचं आईचं दर्शन घ्यायला, सप्तशृंगी आईचं दर्शन घ्यायला. पण एवढं कडक ऊन होतं आणि त्यातनं मला शनिशिंगणापूरवरनं आल्यापासून थोडासा अशक्तपणा जाणवत होता. ऊन मला इकडचं सहन झालं नव्हतं. अधूनमधून थोड्याशा उलट्या वगैरे पण होत होत्या आणि अशक्तपणा आला होता. त्यामुळे मग तिकडे जाणं कॅन्सल केलं. 3 वाजता दर्शन झाल्याच्या नंतर जेवण केलं आणि 4 वाजता थेट मुंबईच्या गाडीत बसलो आणि मुंबईला पोचलो. तर असा होता डे 4चा व्लॉग. डे 5चा व्लॉग नक्की बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला खूप आवडेल. उद्या भेटूया, बाय.